आता भाजप सरकारनं अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा घाट घालून अनुसूचित जातीच्या एकूण 59 जातींमध्ये एक जात विरुद्ध 58 जातींमध्ये संघर्ष उभा केलाय. याविरोधात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं 30 जूनला विधिमंडळ अधिवेशनावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. मुंबईमधील मेट्रो सिनेमापासून दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात 2 लाखांहून अधिक नागरिक सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कोणत्याही जातीविरोधात नाही तर सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधातील मोर्चा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मागच्या अधिवेशनात जर याची घोषणा झाली असली तरी याला अजून मंत्रिमंडळाची मान्यता नाही. त्यामुळं नेमकं या माध्यमातून काय साध्य केलं जाणार आहे, याची कार्यपद्धती काय असणार आहे, हे सरकारनं जाहीर करावं अशी मागणी डॉक्टर माने यांनी केली. आरक्षणाच्या नावाखाली एकत्र आलेल्या जात समूहांना तोडण्याचं काम हे सरकार करतंय. राज्यात 2017 पासून SC ST पदोन्नती आरक्षण नाही. आरक्षण भरतीचा प्रचंड बॅकलॉग आहे. SC STचा विकास निधी चोरला जातोय. राज्याच्या नोकर निर्मिती क्षमतेत प्रचंड घट झाली आहे. याकडं मात्र सरकारचं लक्ष नाही. याउलट जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे सरकार करतंय. एखादा समूह जर मागास राहत असेल तर यात सरकारची कमतरता नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. याआधी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी साळवे समिती नेमण्यात आली होती. या अहवालातून सरकारला 84 शिफारशी देण्यात आल्या होत्या. त्यातील 68 शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली. मग समाजाची प्रगती का झाली नाही, सरकारनं नेमकं काय केलं, याची श्वेतपत्रिका काढून माहिती जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रामचंद्र कांबळे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, मच्छिंद्र कांबळे, संभाजी कांबळे, सुनीलकुमार कोल्हटकर आदी उपस्थित होते.